चटपटीत स्वीट कॉर्न म्हणजेच मक्याचे कणस जे आहेत तर त्याला छान आपण असं चटपटीत बनवलेलं आहे. चीज, कोथिंबीर, पुदिना हे सगळं टाकून लिंबू, तिखट, मीठ याचा अप्रतिम असं टेस्ट. आता कणसाचे तुकडे करून घ्यायचेत, कणस व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि नंतर पुरेसं थोडं मीठ टाकून आपण हे कणस जे आहेत तर ते शिजवून घ्यायचेत. कणस शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेतो आहे. पुदिना, कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली. 3 शिटींमध्ये कणस शिजवून घेतलेत. ह्या पद्धतीने चेक करायचेत. कणस जर आपल्या बोटावर तुटले तर ते शिजले म्हणून समजायचे. कणीस घेताना कोवळं किंवा मग निबर असंही घेऊ नये, मध्यम असं कणीस घ्यावं. तर तेल टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये कणसाचे सगळे तुकडे आपण फ्राय करून घेत आहोत. आधी सगळे कणसाचे तुकडे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचेत आणि अगदी मंद गॅसवर हे फ्राय करायचे आहेत. म्हणजे त्याला एक छान अशी वाफेची पण आणि भाजलेली पण ह्या दोन्ही टेस्ट त्याला येतात आणि अप्रतिम असे चवीचे कणस होतात. तुम्ही जर असेच परतवून जर थोडं तिखट मीठ टाकून थोडा निंबू पिळून खाल्लेत ना तरी पण छान लागतात. परंतु आपण याला थोडंसं एक वेगळी टेस्ट देणार आहोत. लेकरं जर शाळेतून आलीत ना तर मुलांना भाजीपोळी नको वाटते. पावसाळ्याचे दिवस आहेत, गारठा आहे, म्हणून असं वाफाळतं गरमागरम काही असलं तर आपल्यालाही छान वाटतं आणि मुलांनाही खायला जरा फ्रेश वाटतं. आता आपण कणस भाजून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आता बटर टाकून घेतो आहे. बटर टाकल्यानंतर त्यात थोडी शेजवान चटणी टाकायची आहे. हे जे जिन्नस मी घालते आहे तर ही टोटल ऑप्शनल आहेत. जर तुमच्याकडे नसतील नाही टाकलं तरी चालेल. टेस्ट छान येते आणि मुलांना आपण काहीतरी बाहेरचं, मुलांना एक क्रेज असतो की आपण बाहेर काहीतरी खायला जायचं, तर ते एक बाहेरून काहीतरी खाल्ल्याचा एक आनंद असतो. म्हणून ह्या पद्धतीने आपण शेजवान चटणी, बटर टाकून घेतले, थोडं काश्मीरी लाल तिखट टाकले, पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतो आहे. थोडा पुदिना कोथिंबीर आपल्याला राहू द्यायचा आहे आणि ही पुदिना कोथिंबीर छान फ्राय करून घ्यायची. असं सुगंध, सुवासिक असा सुगंध दरवळतो आणि हे सगळं छान तेलामध्ये फ्राय झाल्याच्यानंतर, बटरमध्ये फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यात आपण अगदीच अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत आणि त्याची स्लरी याच्यामध्ये टाकून घेतो आहे. ही स्लरी व्यवस्थित शिजू द्यायची आहे. हे का टाकायचं तर जे कणस आहेत ना त्याला छान कोटिंग तयार होते आणि ती कोटिंग आपण ज्यावेळेस कणसाचे दाणे तोंडात येतात त्यावेळेस ती चव खूप छान अप्रतिम लागते. अशा पद्धतीने हे आता कणस आपण याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा फ्राय करून घेत आहोत. व्यवस्थित फ्राय करायचे आहेत कारण की जो मसाला तयार झाला आहे त्या मसाल्याचं पूर्ण कोटिंग एक एक तुकड्याला व्यवस्थित लागलं पाहिजे. अशा पद्धतीने छान फ्राय करून घ्यायचे आहेत. मंद गॅस ठेवायचा आहे. मंद गॅस करून आपल्याला ते फ्राय करायचे. आणि आता आपण त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकून घेत आहोत. जर असेल तुमच्याकडे मॅगी मसाला तर टाका, नाही तर मग चाट मसाला जरी टाकला तरी चालेल. वरतून थोडा चाट मसाला टाका किंवा धणेजिरे पुढे टाका. आता तुम्हाला टेस्ट याच्याही पलीकडे वेगळी काही टेस्ट हवी असेल तर ते तुम्ही टाकू शकता. थोडा टोमॅटो सॉस टाकायचा आणि त्यानंतर आता सगळ्यात शेवटी आपण त्याच्यावर गॅस बंद करून चीज किसून घेणार आहोत. चीजचा एक पूर्ण क्यूब किसून घ्यायचा आहे. चीज किसून घेतला ना तर अतिशय छान, अगदी बाहेरही मिळणार नाही असा हा सुरेख असा आपला एक टेस्ट वेगळी असलेला पदार्थ तयार झालेला आहे. वरून पुदिना कोथिंबीर टाकायची आणि थोडा निंबू टाकायचा आहे. निंबू पिळल्यानंतर हा मस्त गरमागरम खायला घ्या. आणि अशा पद्धतीने आपले छान टेस्टी असे स्वीट कॉर्न चटपटा रेडी आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.